नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अक्षय कर्डिले यांनी मिश्र भावना व्यक्त केल्या. एकीकडे वडिलांच्या निधनाचे दुःख असताना दुसरीकडे सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे तसेच सुजय विखे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं अक्षय कर्डिले यांनी सांगितलं. आज माझ्या आयुष्यामध्ये हा सर्वात मोठा दुःखाचा क्षण आहे की एवढी मोठी जबाबदारी आणि संधी मला मिळाली, पण माझ्यासोबत माझे वडील नाही आहेत. यापेक्षा दुसरी कुठलीच गोष्ट माझ्या आयुष्यात वाईट नाही की गेल्या 30 वर्षापासून माझ्या प्रत्येक गोष्टीला साहेब माझ्या सोबत राहिले आणि आज एवढा मोठा मी राजकीय प्रवास त्यांच्या आशीर्वादाने सुरू करतोय. पण ते आज माझ्या सोबत या क्षणाला नाही आहेत. आज ते असते तर एक वेगळा आनंद असता. त्यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद पाहून मला मोठा आनंद वाटला असता. पण आज मी ज्या फोनची आणि ज्या शुभेच्छाची वाट पाहतोय ते आज मला कधीच आयुष्यात मिळू शकत नाही. पण त्यांचा आशीर्वाद माझ्यावरती आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच या सगळ्या गोष्टी होत आहेत, घडतायत आणि त्यांच्यामुळेच मला ही मोठी संधी आज सर्वांनी मिळून दिलेली आहे. साहेबांच्या वरती प्रेम सर्वांचं आहे, होतं आणि कायम राहणार आहे. आणि आज त्यांच्या आशीर्वादाने ज्या सगळ्या गोष्टी घडू शकतात. भारतीय जनता पार्टीचे सर्व तळागाळापासून तर वरपर्यंत सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब, तसेच आपले लोकप्रिय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, खासदार सुजय दादा विखे पाटील, प्राध्यापक रामजी शिंदे साहेब, आमदार मोनिकाताई राजे, तसेच आमदार विक्रमदादा पाचपुते, आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, चंद्रकांत दादा पाटील साहेब, आपल्या सर्वांच्या नेत्या आदरणीय नामदार पंकजाताई मुंडे, त्यांचं विशेष माझ्यावरती प्रेम आहे असणारे रवीजी अनासपुरे व भारतीय जनता पार्टीचे सर्वच, म्हणजे छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनीच या गोष्टीमध्ये मोठी ताकद लावली होती. त्यामुळे आज खरं म्हणजे साहेबांच्या रूपात मला संधी मिळाली आहे. सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि नक्कीच तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवलाय साहेबांच्या रूपाने, की जसं साहेब 30 वर्षापासून काम सर्वसामान्य जनतेसाठी करते, तसंच काम मी आपल्याला विश्वास देतो की कुठंच विश्वासाला तडा न जाता त्याच पद्धतीने माझा प्रयत्न राहील की साहेबांना जनतेशिवाय करमत नव्हतं, जनतेशिवाय त्यांना दुसरी कुठली आवड नव्हती आणि त्यांच्या आनंदासाठी साहेब जेवढं काम करत होते, माझा प्रयत्न पूर्णपणे हाच राहील की त्यापेक्षा थोडं पुढे जाऊन साहेबांच्या आत्म्याला शांती लाभन की मी जनतेची सेवा करतोय पाहताना. साहेबांचं जे राहुरी मतदारसंघासाठी स्वप्न होतं ते निश्चित मला येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे ताकद लावून त्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत आणि मला विश्वास आहे की जनता मला त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी यामध्ये संधी देईल. आताच सकाळी बातमी मिळाली की सकाळी योजना देखील गेल्या अनेक वर्षांपासून जो प्रलंबित प्रश्न होता तो खरं म्हणजे सुटलाय. साहेबांची फार मोठी इच्छा होती की प्रत्येकाला सकाळी योजनेच्या माध्यमातून पाणी मिळालं पाहिजे आणि आज खरं म्हणजे मला तिकीट जाहीर झालं. त्याचबरोबर ही बातमी आली की योजना देखील आपल्याला मंजूर झाली. नक्कीच साहेबांचं स्वप्न आज सकाळी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पूर्ण झालेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे. हे करण्यामध्ये सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.